अन्न व औषध प्रशासनाच्या कडक कारवाईमुळे बाजारातील निकृष्ट दूध आणि पनीर, पेढे, खवा यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ लक्षणीयरित्या कमी झाली असून ग्राहकांना दर्जेदार उत्पादने मिळू लागल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे। दरम्यान दुधाचा खरेदी दर वाढवण्यापूर्वी बाजारात आर्थिक स्थिरता येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अचानक किंवा अनपेक्षित दरवाढ केल्यास त्याचा थेट ताण सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो, तसेच दुधाच्या खपावरही विपरीत परिणाम होऊ शकतो। सध्या सुरू असलेल्या किंवा आगामी श्रावण महिन्यातील सणासुदीच्या काळात दूध संस्थांनी कोणतीही अनिष्ट स्पर्धा करून दुधाचे दर वाढवू नयेत असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे। जर विनाकारण दर वाढवले तर त्याचा फटका थेट ग्राहकांच्या खरेदीवर व खिशाला बसेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। जे निकृष्ट दर्जाचं दूध होतं ते थोडंसं कमी झालेलं आहे, पण त्यातलं बरंचसं दूध हे पावडर तयार करण्यासाठी जात होतं किंवा वेगळे बाय प्रॉडक्टसाठी जात होतं, परंतु बाय प्रॉडक्ट जे आहेत ते दर्जेदार मिळायला लागले। उलट लोकांची सोय चांगली झाली। पनीर, निकृष्ट दर्जाचं पनीर मार्केटमधलं कमी झालं, पेढ्यामध्ये भेसळ व्हायची, खव्यामध्ये भेसळ व्हायची, ते प्रमाण कमी झालं। थांबलं आहे असं मी म्हणणार नाही, पण कमी झालेलं आहे। आणि त्यामुळे दर्जेदार पेढा, दर्जेदार खवा, दर्जेदार पनीर, दर्जेदार आम्रखंड, श्रीखंड, रबडी हे मिळत असेल तर गोष्ट चांगलीच आहे, पण नाही, पहिल्यांदा स्थिरस्थावर होऊन दे। कारण शेवटी दुधाची खरेदीचा दर वाढवायचा असेल तर ग्राहकांना जास्त दरामध्ये दूध खरेदी करावे लागेल किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावे लागेल। आणि याचा विचार करून दूध संस्थांनी सुद्धा संयमानं दुधाची दरवाढ करतात। आता दुधाची टंचाई आहे, ही गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा अनिष्ट स्पर्धा करून दुधाचे दर वाढले तर त्याचा थेट परिणाम शेवटी ग्राहकांच्यावर पडेल। श्रावण महिना आहे, सणासुदीचे दिवस आहेत आणि मग त्याच्यामुळं दुधाच्या खपावर परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण दर वाढला की थोडासा खप कमी होतो, हे गणितसुद्धा डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।